सचिन वाझे विश्वास ठेवणारी व्यक्ती नाही, किंबहुना सचिन वाझेवर विश्वास ठेवावा अशी ही व्यक्ती नाही। ही व्यक्ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही। अशा व्यक्तीला पुढे करून फडणवीस माझ्यावर आरोप करतायत असा हल्लाबोल या सगळ्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनी केलेला आहे। ही फडणवीसांची नवी चाल आहे असं देशमुख म्हणतायत। 4 दिवसांपूर्वी मी खरं तर वस्तुस्थिती मांडलेली होती, त्यानंतर मात्र या सगळ्यावर वाझेचं वक्तव्य समोर येत आहे। किंबहुना सचिन वाझे विश्वासू व्यक्ती नाही हे हायकोर्टानं म्हटलेलं आहे। असं असताना आता अशा व्यक्तीला हाताशी धरून फडणवीस माझ्यावर आरोप करत असल्याचं देशमुख म्हणतायत। दरम्यान या सगळ्या संदर्भात वाझेनं काय म्हटलेलं होतं पाहूया आपण। ये जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे प्लीज सारे एविडेंस मैंने दे दिए। सचिन वाझेचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप आहे। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आता आरोप करण्यात येतोय सचिन वाझेंना। तसं पत्र आपण फडणवीसांना लिहिलेलं होतं असं देखील म्हटलेलं आहे। मात्र या सगळ्या संदर्भात आता देशमुखांनी पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्यावर जे आरोप होत आहेत त्यात तथ्य नाही, सचिन वाझे विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाही। असं असताना फडणवीस त्यांना हाताशी धरून माझ्यावर आरोप करतायत, फडणवीसांची ही चाल आहे असं म्हणत हल्लाबोल केलेला आहे। दरम्यान या सगळ्या मुद्द्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी देखील सचिन अहिर यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय, पाहूया। आरोपीच आरोप करत असेल तर त्याला काय अर्थ आहे का? आणि महत्त्वाचं का टायमिंग, आणि त्यांना कोणी अडवलेलं आहे? ऑलरेडी जे यंत्रणा आहेत ते चौकशी त्यांची ऑलरेडी झालेली आहे, त्यांना ती चौकशी करण्याचा अधिकार पण आहे। आणि एक लक्षात ठेवा की अनिल देशमुखांच्या वरचा खटला अजून सुरू आहे, त्याच्या अगोदरच तुम्ही त्यांना दोषी कसं ठरवू शकता? ते बेलवर आहेत। पूर्ण ज्यावेळी खटला होईल त्यावेळी ते बोलू शकतात, त्यांना जी काय टेस्टला सामोरे जायचं ती जाऊ शकतात। आणि महत्त्वाचं का टायमिंग, आत्ताच हे जागे काय झाले, आत्ताच ह्यांना, आणि म्हणून त्यांचा बोलवता धनी कोण आहे? आणि मग असं काहीतरी त्यांच्याबरोबर अंडरस्टँडिंग झालं आहे का तुम्ही हे करा तर आम्ही हे करू? ह्या सर्व गोष्टीची चर्चा किंवा संशय हा निश्चितपणे मनात राहणार आहे। आज जो सचिन वाझेने आरोप केलाय त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे। पुन्हा एकदा न्यायालयाला विनंती करून एसआयटी नेमून सचिन वाझेची पुन्हा एकदा चौकशी केली गेली पाहिजे। त्याचं सत्यता इन कॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे। आणि यामध्ये वेळ प्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे। आणि त्या चौकशी अंती तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा आणि कोणत्या कोणत्या मंत्र्यांचा संबंध होता हा देखील पाहिला पाहिजे। आजच्या या वाझेच्या स्टेटमेंट नंतर माझी मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।